आज आपण सिल्क थ्रेडपासून पान करणार आहोत. त्याच्यासाठी आपण आधी पेन्सिलने आकार काढून घेतलेला आहे. जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण जे रोज व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पहिल्यांदा आपण चेन स्टिच करतो. सेम तशी खालून धागा वर काढायचा आणि मध्ये आपण सरळ लाईन देणार आहोत. शेप परफेक्ट येईल. मग खालून धागा वर काढल्यानंतर थोड्याच अंतरावर खाली टाकायचा. एक स्टिच काढायची, रिटर्न एक स्टिच काढायची. एकूण दोन स्टिच काढायच्या. सेम तसाच वर जायचा. जसं आपण मण्याने पान केला सेम तसंच आहे. फक्त ते आपण मणीने भरलं, नुसतं धाग्याचंच वर्क करता. परत एक वेळ स्टिच काढायचे. रिटर्न धागा खाली आणायचा. 1 2 परत वर जायचा. 1 2 प्रत्येक वेळी 2 वेळा स्टिच काढते मी. 1 2 आणि तुम्हाला हा धागा जमत नसेल तर तुम्हाला असा डायएलजीचा कलर थ्रेड भेटत आहे, याच्याने पण तुम्ही वर्क करू शकता. आणि तुम्हाला जर यूट्यूबवर लाईव्ह शिकायला जर आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण आठवड्यातून एक संडेला आपण बॅच ठेवू. प्रत्येक संडेला आपण दुपारी 3 ते 4ची बॅच ठेवत जाऊ. 1 2 त्यात तुम्हाला पूर्ण बेसिक आणि ॲडव्हान्स शिकवलं जाईल. प्रत्येक वेळी सेम तसाच 1 2 आणि त्याच्यावरूनच मग खाली यायचं. 1 थोडं झूम करून दाखव ना. एकच मिनिट. आता बघा, खालून धागा वर नेला. एकदा मोठी स्टिच काढली, नंतर थोडीशी छोटी. परत खाली यायचं. रिटर्न 1 2 वर तसंच वर जायचा. धागा जास्त ओढायचा नाही. हा सिल्क धागा आहे, लगेच त्याचा धागे निघतात आणि तुटत आहे. प्रत्येक वेळी 2दा स्टिच. जसं आपण मणी भरताना पण केलं 2 वेळा, सेम तसंच आहे. 2 वेळा स्टिच काढायचे आपल्याला. एक मिनटं. प्रत्येक वेळी 2 वेळा स्टिच काढायची. आणि जी स्टिच आपण वरती नेऊ त्या स्टिचवरून खाली यायचं. जेवढा मोठा पान असेल तेवढा पण करत जायचं.
दोन दोन वेळेला स्टिच काढायची. आणि हा धागा जास्त खेचायचा नाही, खेचल्यानंतर हा तुटतंय पटकन. मध्ये पानाचा आकार दिल्यानंतर मध्ये सरळ लाईन मारा, म्हणजे तुमची मध्ये जो तुम्ही स्टिच घ्याल तेव्हा ते सरळ येईल. आणि कोणाला ऑनलाईन मटेरियल हवं असेल तर मिळेल. मी जे व्हिडिओ टाकतो त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करून मटेरियल मागू शकता. मग तुम्हाला बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंतचं मटेरियल सगळं मिळेल. प्रत्येकाने 2 वेळेला स्टिच काढले आणि लास्टला आल्यानंतर आपल्याला पूर्ण याला बॉर्डर म्हणून आपल्याला चेन करायची. पूर्णला चेन स्टिच टाकून घ्यायची. आधी चेन स्टिच टाकून तुम्ही बॉर्डर दिली, नंतर पान केला तरी चालेल, किंवा पान करून नंतर बॉर्डर केली तरी पण चालेल. फक्त करताना सावकाश करा आणि प्रॅक्टिस करा. 1-2 पानं केली ना, परफेक्ट हात बसला का मग तुमची फिनिशिंग पण चांगली येईल. फक्त करताना सावकाश करा. जर सिल्क थ्रेडवरून जमत नसेल तर मी कलर थ्रेड दाखवलं तुम्हाला दयाजीचा, त्याच्याने केलं तरी पण तेवढीच फिनिशिंग येते चांगली. लास्टला मग गाठ मारायची. असं पान तयार होईल. दुसरी डिझाईन आपण फ्रेंच नॉटचा पान दाखवणार आहोत सिल्क थ्रेडमध्येच. या सिल्क थ्रेडमध्ये पण आपण त्यासाठी साधी आरीवरची सुई वापरणार आहोत. पण पहिल्यांदा आपल्याला पानाची डिझाईन करून त्याला बॉर्डर करून घ्यायची शुगर बीट्सने. शुगर बीट्स किंवा 3 mm किंवा 5 mm मोती घेतले तरी चालतील. आणि पूर्णला बॉर्डर करून घ्यायची. दोन किंवा जास्तीत जास्त 3 मणी घ्यायचं, त्याच्यावरती जास्त एक्स्ट्रा मणी घ्यायचं नाही. नाहीतर तुमचं नवीन आहेत तर तुम्ही 2-2च मणी घ्या. एकदा हात परफेक्ट बसला का मग जास्त मणी घेतलं तरी चालते. जास्तीत जास्त 3, त्याच्यावर जास्त जायचं नाही. 2 किंवा 3. त्याच्याने तुमची बॉर्डर पण चांगली येईल, फिनिशिंग पण चांगली येईल. आधी आपण बॉर्डर करून घेऊया. क्रॉसमध्ये 1 स्टिच एक्स्ट्रा काढायची आणि मग परत 2 मणी भरायचं. जास्ती तुम्ही 4 किंवा 5 असं मणी नका भरू.
आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा. आणि तुम्हाला काय असतील डाऊट ते मला मेसेजमध्ये विचारा. आणि गाठ मारून घ्यायची. आता आपण साध्या सुईत हा धागा 4 पदरी भरायची आपल्याला. म्हणजे आपण असं हे करतो असं सुईत न भरता याचं असं 4 पदर करून घ्यायचं. हां असं असं एकूण असं 4 झालं पाहिजे. मग इकडनं आपला कट करून टाकायचा आणि मग तो सुईत भरायचा. आणि भरल्यानंतर सुईत आपण असं हे करून मग गाठ मारणार. मग ते 8 पदर होतील. असं भरून घेतलं आणि मग आपली ही साधी गाठ मारून घेतली अशी. तर गाठ मारून झाल्यानंतर आपल्याला खालून धागा वर काढायचे. वर काढल्यानंतर एक हात असा आणि सुई आपली अशी. आपण उलनची धाग्यात दाखवलेली स्टिच नॉट कशी करायची ती. सुई अशी आणि हा असा 1 2 3. तुम्हाला जेवढी मोठी हवी असेल गाठ तेवढा मोठ्या घेता. या फ्रेंच नॉटला तुम्हाला समजा छोट्या करायच्या असतील तर मग तुम्ही एकच करा. जर जास्त फुलाची डिझाईन असेल त्यात भरायची असेल तर मोठी घ्यायची. मग आता मी हे 3 वेळेला सुईला फिरवला आहे धागा. असा हात पकडूनच ठेवायचा, पूर्ण सोडून द्यायचा नाही हातातून. मग असते थोडं करून एकदम डायरेक्ट सोडायचा नाही. डायरेक्ट सोडला तर मग तुमची गाठ बसली तर परत असं पूर्ण अर्धा हे निघून राहील बाहेर धागा. 1 2 3. आणि एक वेळ तुम्ही घ्याल तेवढंच प्रत्येक वेळी घ्या. तर आपण एक वेळेला 3 वेळा घेतलेत आणि दुसऱ्या वेळेला तुम्ही 2च वेळा घ्याल तर 1 नॉट मोठी 1 नॉट छोटी अशी वेळ. प्रत्येक वेळी खालून धागा वर काढायचा, सुई अशी ठेवायची, धागा 3 वेळा गुंडाला असा आणि सुई खाली टाकायची. जिथून आपण धागा काढलेला त्याच्यात थोडेसे बाजूला. 3 साध्या हात शिलाईची सुई घ्यायची. अशा पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचे. गॅप नाही सोडायची. गॅप सोडला तर मग तो चांगला दिसणार नाही. जवळ एकदम करत जायचं. लास्टला थोडासा राहील तेव्हा सुई खाली टाकायची आणि आपलं सुई काढून साधी सिंपल जशी आपण गाठ मारतो ती गाठ मारायची. सेम तसाच एक वेळ धागा संपला की परत सुईत तुम्ही 4 पदरी धागा भरायचा आणि डबल करून तो आपला गाठ मारून घ्यायची. मग 8 पदरी धागा होईल तो. एक बोट असं पकडूनच ठेवायचा, नाहीतर मग पूर्ण सगळं हे सोडायचं नाही. सोडल्यानंतर मग आपला धागा विस्कटला तेव्हा
तर गाठ बसण्याची शक्यता असते. पूर्ण डिझाईन तुम्ही अशी वर्क करू शकता. एकदम जवळ करायचं, गॅप नाही द्यायची. सेम तसंच नॉट करत करत आपल्याला हा पूर्ण हे भरून टाकायचे. पूर्ण हे भरून टाकायचं आणि मग खालून गाठ मारून घ्यायची. आपली डिझाईन झालेली आहे बघा. फ्रेंच नॉटचा पार्ट आणि हा सिल्क थ्रेडने पण केलेला आहे. आणि हा पण सिल्क थ्रेडनेच, पण हा आपला फ्रेंच नॉटचा आहे.